आपल्याला हे रात्रीचं जेवण आलं आहे, डिनर टाईमचं. तर पहिले जरा ओपन कर, काय काय बघूया आपण. एकदम स्विमिंग पूलच्या एकदम जवळ आहे, बघू शकता. अशा पद्धतीने रूम आहेत, मस्त आहे ते. तुम्हाला आतून दाखवतो. वा, खूप मोठा आहे रूम, भरपूर आहे बघा. लायटिंग वगैरे बघू शकता, किती मस्त आहे. हे बघा अशा पद्धतीने रूम आहे, मस्त सुगंध पण आहे. इकडे सगळ्या गोष्टी, पाणी आहे, टी व्ही वगैरे, वायफाय वगैरे, इकडे कपाट वगैरे आहे ठेवायला वगैरे. ह्या साईडला पण बघू शकता. इकडे तुम्हाला टॉयलेट पण दाखवतो. जेणेकरून काय फॅमिलीसाठी प्युअर व्हेज हॉटेल आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी पण आपल्याकडे मैदान वगैरे आहे. आणि मेन म्हणजे कपल्स पण येतात, लहान मुलं पण खाऊ शकतात. तेव्हा तो तिकडे खातोय. लक्षू मस्त वाटतं ना सकाळ सकाळ. त्याच्यामध्ये बघा राईस आहे, हा काहीतरी एक ढोकळा वगैरे आहे. त्याच्यात आणखीन एक भाजी आहे. नमस्कार मित्रांनो, मी दिलीप मिरगल तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणखीन एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, मी आता आहे माथेरानमध्ये. आणि माथेरानमध्ये जर तुम्हाला स्टे जर बघत असाल तर मित्रांनो ही व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. एक मी कसं हॉटेल बघितलं आहे, खूप सुंदर हॉटेल आहे. म्हणजे फॅमिली वगैरे किंवा तुम्हाला जर कपल्स वगैरे असेल तर त्यासाठी. आणि एकदम मार्केटमध्ये जायचं, जवळच आहे एकदम. म्हणजे तुम्ही रिक्षा स्टॉपपासून ना हार्डली 1 मिनिटाच्या अंतरावरती आहे ते. तर मित्रांनो तुम्हाला पहिल्यांदा दाखवतो त्या हॉटेलमध्ये जर तुम्हाला जायचं असेल तर कसं जाता येईल ते तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हे बघू शकता, हा आहे ना, हा समोर मार्केट आहे. इथे आपल्याला ट्रेनचं स्टेशन पण आहे ते. आणि इथून ना पुढे थोडं वरती यायचं आहे. इकडे बघा, हे SBI बघा हॉलिडे होम लिहिलं आहे. ते SBI हॉलिडे होम मला पण विचारा अशा पद्धतीनं. आणि इथून पुढून आहे ना, पुढून आपल्याला एक आपल्याला लेफ्ट मारायचं आहे. हे लोक चाललेत बघा तिकडे, तर तिथपर्यंत घेऊन जातो. इथे वरती आले होते ना मित्रांनो, बघा हे प्रीती हॉटेल आहे ना, ह्या साईडला प्रीती हॉटेल आहे. आणि ह्या साईडला आपल्या हे बघा न्यू कृष्ण हॉटेल म्हणून लिहिलं आहे. आपण तिथे चाललो आहे बघा, इथेच पुढे आहे बघा. हे तसं बोर्ड पण लिहिलेलं आहे. हे SBI म्हणून हे लक्षात ठेवा. थोडं वरती यायचं बघा मार्केटमध्ये, रिक्षा स्टँडच्या इथून वरती चालत आलं की तुम्हाला हे मिळेल. आणि थोडंसं चालायचं आहे, तर मग दाखवतो, इथपर्यंत घेऊन जातो. तर मित्रांनो ही पूर्ण ही प्रॉपर्टी आहे, द न्यू कृष्ण हॉटेल म्हणून. सुंदर आहे, इकडे स्विमिंग पूल वगैरे आणि खूप मोठे आहे. इथून चालू होते ती तिथपर्यंत आहे. भारी वाटते, बाहेरून तर एकदम भारी वाटते. आतमध्ये गेल्यावरती आपल्याला कळेल कशी आहे. भारी आहे, लांब आहे. आणि झोपाळे पाणले मिळले दिसतात इकडे. हे बघा अशा पद्धतीने बघा न्यू कृष्ण हॉटेल असं बोर्ड मारलेलं आहे. आणि हा त्याचा गेट आहे मेन. बघा अशा पद्धतीने हा आहे गेट. आपण आतमध्ये जाऊया आणि पुन्हा माहिती घेण्याचा प्रयत्न करूया मित्रांनो. हे पुन्हा हे रिसेप्शन आहे. रिसेप्शन पण बघू शकता किती मस्त वगैरे आहे दादा. आणि दादा तू मॅनेजर आहेस ना इकडे. दादा सर्वप्रथम तुझं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. दादा मला सांग, हे मार्केटपासून किती आहे जवळ? स्टेशन पासून 2 मिनिटावर, 2 मिनिटावर. मार्केट पासून 1 मिनिटावर. आता जर कोणाला जर यायचं असेल तर फक्त काय मार्केटमध्ये काय सांगायला लागेल तुझ्या इथे यायचं? मार्केटमध्ये आले ना तर तुम्ही कोतवाल रोड पासून या. न्यू कृष्ण हा हॉटेल जर तुम्ही बघितलं ना, कोणालाही विचारा, न्यू कृष्ण हॉटेल सांगा. प्युअर व्हेज साठी न्यू कृष्ण हॉटेलची ओळख आहे ना. आता मला सांग, तुझ्या दादा जर एखाद्याला जर यायचं असेल तर काय खासियत काय तुझ्या हॉटेलमध्ये? तरी माझ्या हॉटेलमध्ये बघा, तुम्ही जर एखादी पिकनिक जर एन्जॉय करायचं असेल तर पहिले म्हणजे तुमचं जेवण असतं. बरोबर, जेवण असेल तर माणूस इम्पॅक्ट होतं, किंवा जेवण असलं की आपण कसं पण राहू शकतो. पण रूम मध्ये आपण कुठे पण ऍडजस्ट करू शकतो. पण रूम पेक्षा आमच्या जेवणावर फार भर आहे. मग जेवण खूप उत्तम क्वालिटी मध्ये जर कुठेही नाव घेतलं तरी न्यू कृष्णाचं नाव आहे प्युअर व्हेज साठी. प्युअर व्हेज खासियत म्हणून न्यू कृष्ण खासियत मध्ये. आता आपलं हे प्युअर व्हेज असणार बरोबर. दादा मला आणखीन एक तुला एक विचारायचं माहिती आहे काय, आता इथे आपल्याला रूम म्हणजे असे असतात ते, म्हणजे कोणती साईज असते? म्हणजे कपलसाठी रूम असतात की मोठी पिकनिक जर करायची असेल, म्हणजे भरपूर मोठा मुलांचा स्टाफ वगैरे असेल ना, म्हणजे 10-12 पोरं असतील किंवा, तर अशा पद्धतीने पण रूम आपल्याकडे अवेलेबल आहे. आपल्याकडे जास्त करून आपण फॅमिलीज अलाउड करतो. फॅमिली जास्त आपल्याकडे असते, जेणेकरून काय फॅमिलीसाठी प्युअर व्हेज हॉटेल आहे. मुलांसाठी खेळण्यासाठी पण आपल्याकडे मैदान वगैरे आहे. आणि मेन म्हणजे कपल्स पण येतात. आता सीझनला फॅमिली असतील किंवा बॅचलर लोक आपल्याकडे असतात. ऑफ सीझनला कपलच असतात. त्यामुळे कपल आपल्याकडे 3 टाईपचे रूम आहेत. एक डिलक्स आहे, आणि एक सुपर डिलक्स आहे, आणि एक स्टँडर्ड रूम आहे. ओके, 3 रेंज आपण वेगळे दिलेले असतात. ऑफ सीझनला आपण सांभाळतो. तरी काय असेल तरी रेंज, समज स्टँडर्ड आणि जर वरवरचं जर सांगितलं असं, आपण ऑफ सीझन मध्ये जेवणासकट कपलचे आपण 3,000 रुपये घेतो. ओके. आणि स्टँडर्ड रूमचे आपण 4-4.5 पर्यंत मिनिमम आपण बसवतो. बरोबर. तर जेच रेट आपण सॅटर्डे संडेला डिलक्सचे आपण 4.5 पर्यंत बसवतो. त्यामध्ये आपण ज्या एक्स्ट्रा सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, मग शो असतील, मॅजिक शो असेल, जगलर शो असेल, किंवा ट्रॅकिंग असेल, अशा काही गोष्टी आपण त्यात प्रोव्हाइड करतो.
आणि स्टँडर्ड रूमचे ते पण आपल्यामध्ये असतात काय? हा, आणि त्याचे पण वेगळे वेगळे चार्ज चार्ज नाही, त्यामध्ये जास्त असतात. 6,000 रुपये स्टँडर्ड रूमचे आपण त्यावेळेस सॅटर्डे संडे आपण करतो. पण डिपेंड्स पण हे मागे पुढे होतात ना, म्हणजे असं काही पर्टिक्युलर बाबा हा बोलला म्हणजे एवढंच नाही, मागे पुढे होतात. मार्केटच्या वरती असतं कारण माथेरानमध्ये कुठल्या वेळेस कुठला पर्यटक जास्त वाढेल त्यानुसार हे आम्ही सांगू शकत नाही, कारण माथेरान आहे, बरोबर. कधी सुट्टी मिळते. त्यामुळे तर आता हा दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर आहे त्याच्यावरती जर तुझ्याशी कॉन्टॅक्ट केला तू सांगू शकतोस ना त्यांना? 100% आपण सांगू शकतो त्यामध्ये काय पाहिजे, कोणाला कसं पाहिजे. आणि असं नाही की फिक्स रेट आहे, जर तुम्ही अगोदर मला 15 दिवस अगोदर फोन केला तर त्यात कमी जास्त होऊ शकतं. ओके ओके. तर मी तुम्हाला आता मित्रांनो तिथले रूम दाखवतो, जसं स्टँडर्ड डिलक्स आणि ते सांगितलं ते रूम दाखवतो, मग तुम्हाला पण आयडिया येईल. आणि प्लस आजूबाजूला तिकडे स्विमिंग पूल वगैरे जे आहेत किंवा काय काय गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी ह्याच्यामधून आता दाखवण्याचा प्रयत्न करा पुढे. आणि जेवण पण कशा पद्धतीने असतं ते पण तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो बघा, इथे ना पूर्ण त्यांनी द न्यू कृष्ण हॉटेलचं ना पूर्ण त्यांनी सगळं असं पद्धतीने लिहिलेलं आहे बघा. हे तुम्ही वाचू पण शकता. हे बघा किती बघा सगळं सांगितलं त्यांनी, कधी कधी कोणत्या टायमाला काय काय असतं वगैरे हे पण आहे. हे बघू शकता मित्रांनो, मस्त आहे एकदम प्रॉपर्टी. आता तुम्हाला काही रूम दाखवतो. हा एकदम स्विमिंग पूलच्या एकदम जवळ आहे, बघू शकता अशा पद्धतीने रूम आहेत, मस्त आहे ते. तुम्हाला आतून दाखवतो. वा खूप मोठा आहे रूम, भरपूर आहे बघा. लायटिंग वगैरे बघू शकता किती मस्त आहे. हे बघा अशा पद्धतीने रूम आहे, मस्त सुगंध पण आहे. इकडे सगळ्या गोष्टी, पाणी आहे, टी व्ही वगैरे, वायफाय वगैरे, इकडे कपाट वगैरे आहे ठेवायला वगैरे. ह्या साईडला पण बघू शकता. इकडे तुम्हाला टॉयलेट पण दाखवतो. हे बघा किती मस्त आहे. वा फार छान फार छान. अशा पद्धतीने रूम आहे, एक नंबर. मोठा बेड आहे, एक नंबर आहे. तुम्हाला बघा इकडे आणखीन एक रूम दाखवतो. इकडे अशा लाईनमध्ये आहेत भरपूर रूम. आपण बघू शकता इथे बाहेरचा सोफा वगैरे आहे, सिस्टमॅटिकली आहे. इकडे पण बघू शकता. आणि इकडे वाव, हा बघा कसा आहे, मस्त रूम आहे. हा पण खूप मोठा रूम आहे. सगळे AC वगैरे सगळ्यांचं सगळं आहे. AC आहे इकडे, तुम्हाला पाणी पिण्याचं सगळे सोय आहे आणि मस्त आहे, एक नंबर आहे. टॉयलेट पण दाखवतो. हे बघा अशा पद्धतीने रूम आहेत. एक्स्ट्रा जर असेल तुम्हाला एक्स्ट्रा मॅट्रेस मिळतं ना इथं. हां, जास्त एक्स्ट्रा कोण असेल ना त्यासाठी पण आहे. कपलसाठी बेस्ट आहे. इकडे दोघं तिघं आरामात राहू शकतात. मस्त लायटिंग वगैरे छान केलेली आहे. इकडे बसून पण तुम्हाला चिल वगैरे कसं करू शकता. इकडे पण मस्त आहे, इकडे पण बघू शकता. हे बघा इथे मस्त आहे बसायला वगैरे. हे फॅमिली वगैरे असेल ना गाडी, मस्त झोपाळे बिपाळे आहेत इथे पण बघू शकता. असे मस्त ते सगळ्या गोष्टी आहेत आजूबाजूला. हे तुम्हाला मगाशी इकडचे रूम दाखवले, या साईडचे भरपूर आहेत तिकडे रूम. मित्रांनो टोटल कितना रूम रहेगा? टोटल 20 रूम आहेत बोलतात ते लोक. हे बघा इथे बसायला वगैरे तुम्हाला दाखवतो सिटिंगसाठी. हा पण आहे इकडे बघू शकता किती मस्त आहे. इथे तुम्हाला हे खेळायला पण आहे. हे काय बोलतात त्याला, टेनिस, इसको काय बोलतात, टेबल टेनिस ना. टेबल टेनिस पण आहे इथे. तर हे मित्रांनो इथे बॅडमिंटन पण आहे बघू शकता. आणि TTचे पण आहेत, पण इथे रिसेप्शनच्या इथे येऊन घ्यायचं आपल्याला. और क्या, कैरम, TT, बैडमिंटन और क्या है, बैट बॉल भी है, मैं क्रिकेट भी खेल सकता है, चेस भी है. नाही मस्त ॲक्टिव्हिटी आहे, एकदम टाइमपास होऊन जाणार. ह्या साईडला पण झोपाळा आहे इकडे, फॅमिली वगैरे. आणखीन तुम्हाला हा इथे आहे स्विमिंग पूल. हे बघा इकडे मग बसायला आहे. इकडे स्विमिंग पूल आहे लहान मुलांसाठी आणि मोठ्यांसाठी पण आहे, बघू शकता. हा पण मोठा आहे. आणि इकडे आहे छोटा स्विमिंग पूल. हे बघा ह्या साईडला इकडे असे टेबल वगैरे इथं ऑलरेडी बघा हे खेळतात इकडे. आणि हा अशा पद्धतीने ही पूर्ण प्रॉपर्टी आहे. त्या साईडला पाठीमागे पण आहे, ते पण तुम्हाला दाखवतो रूम. हे बघा ह्या साईडला पण इकडे रूम आहे. डिस्को किधर आहे? हां इथे वरती डिस्को असतो, रात्री असणार आहे तो पण तुम्हाला दाखवतो. पुरा DJ लगा ते का इधर? हाँ यार डीजे वर लावतात वगैरे. इधर बैठ सकते क्या? हाँ हे इकडे इधर बैठ के चिल करू शकते ना एकदम. ह्या साईडला वरती बसून चिल करू शकता. साजू पाठीमागे पण आहे. आणि आमचा रूम आहे ना ह्या साईडला घेतला मी. हा 108 घेतला मी इकडे पाठीमागे साईडला, तर मला शांतता पाहिजे म्हणून. हे बघा इथे घेतला मी 108. आणि आजूबाजूला बघू शकता इथं. हा इधर सॅटर्डे संडे इथे मित्रांनो बुफे लागतात असं तो बोलतो. दिन का खाना वो रिसेप्शन के बाजू उधर खाना रहता. हाँ हे बघा अशा पद्धतीने असतं. अभी दोपहर को खाना रहेगा ना, दोपहर का खाना रहेगा. चेकआउट रहता है. हाँ अच्छा बघू शकता. आतमध्ये तुम्हाला रूम दाखवतो. हां
अशा पद्धतीने इकडचे टेबल वगैरे हे केलं आहे. आमचा रूम आहे हा बघा, अशा पद्धतीने आहे. मस्त पूर्ण फॅमिलीसाठी मोठा आहे. अशा पद्धतीने आहे सगळं हा रूम. ते पण वायफाय आहे, तुम्हाला AC वगैरे सगळ्या गोष्टी आहेत त्या रूममध्ये. बघू शकता किती चांगलं आहे. तुम्हाला टॉयलेट पण ते पण दाखवतो. हे बघा, अशा पद्धतीने मस्त आहे, सुंदर आहे. तर मित्रांनो इथं बघू शकता बघा, हे आहे ना दुपारचं जेवण आलेलं आहे. अशा पद्धतीने हे असं पूर्ण थाळी असते, म्हणजे जेवण आहे इकडे, म्हणजे अनलिमिटेड जेवण असतं. तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही खाऊ शकता. आता बरेच आयटम आहेत, मी अशी पूर्ण थाळी अशी सजवून दाखवली तुमच्यासाठी, जेणेकरून तुम्हाला आयडिया येईल नक्की काय काय असतं. एवढे सगळे आयटम आहे मी घेतलेत. आणि याच्यामध्ये बघा असं राईस आहे, हा मला ढोकळा आहे, इथे एक भाजी आहे, हे पण एक काहीतरी आहे मस्त, हे पण भाजी आहे, इकडे पण भाजी डाळ आणि हे स्वीट असं आहे. पापड आहे इकडे तुम्हाला, आणि राईस पण ना मित्रांनो खूप भारी आहे बघा. तांदळाची क्वालिटीच नाही बघा, मस्त आहे हे तांदूळ. आणि हे इकडे ना हे याला बोलतात काय, आपण चपाती बोलू शकतो. चपात्याला आपण मस्त की बटर लावून दिलेलं आणि असं पद्धतीनं आहे. आणि तुम्हाला जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही हे करू शकता. ते लोक ते सर्व पण करतात. आणि सॅटर्डे संडेला त्यांचा पूर्ण बुफे लागतो. मला पाहिजे स्वतःच्या हाताने पाहिजे एवढं घ्यायचं वगैरे. मग असं पद्धतीनं आहे हे. आता दुपारचं दाखवलं मी तुम्हाला, आणि रात्रीचं मी मला नंतर दाखवेन परत. तर मित्रांनो बघू शकता आपल्याला हे रात्रीचं जेवण आलं आहे, डिनर टाईमचं. तर पहिले जरा ओपन कर, काय काय बघूया आपण. इथे बघू शकता मित्रांनो, हे काय ग, शेवपुरी आहे. आणि हे आईस्क्रीम आहे ना, त्याच्या खाली पण काहीतरी आहे. तर हळूहळू दाखवतो मला काय काय बघूया. आणि खाली सलाड आहे, एक नंबर सलाड आहे. आता हे जरा ओपन कर बघूया काय. हे मला वाटतं सेम असणार सगळं. थाळी आहे, हे बघा थाळी आहे. ह्याच्यामध्ये हा पापड आहे. आणि काय हे कुलचे आहेत ना, कुलचे बोलतात ना, कुलचे आहेत. रोटी चपाती बोलू शकता. पनीरची भाजी एक दिसते इथे. ही कसली भाजी, चणे भाजी. आणि तिथे बटाटा आहे. आणि ते सूप आहे, टोमॅटो सूप आहे. आणि हे काय आहे, हां अच्छा. आणि हे सगळे सेम असतील कदाचित. बघा जरा चेक करूया आपण. आणि मित्रांनो दुपारचं ॲक्च्युली रिव्ह्यूचं तुम्हाला सांगायचं राहून गेलं. पहिले दुपारचं कसं होतं ग ते खाल्लं ते सगळं तुला का. मला ते हे आवडलं होतं ना, तिथे छास पण बटर मिल्क होतं. हे सेम असणार ना. हां हे सेम असणार. दुपारी बटर मिल्क होतं. छोले बटर नव्हते. हां छोलेची भाजी. हां ते चण्याची भाजी. हां छोले. ओके. डाळ होती, गोडी डाळ, तिखट डाळ होती. आणि भाजीमध्ये आणि पापड पण होते. आणि त्याच्यामध्ये एक जी होती भाजी डाळ होती ती म्हणजे ती ही होती स्वीट होती. स्वीट गोड डाळ. हां ती मला ॲक्च्युली नव्हती आवडली खरं होतं. ते त्यामध्ये शेंगदाणे होते ना मोठे अख्खे. गुजराती पद्धतीने बनवलेली त्यांनी, चांगली होती. तर मित्रांनो असा पुढे ना असा डीजे वगैरे असतो आणि आपण असं बाकी मील एन्जॉय करू शकतो. असा मील एन्जॉय करू शकतो. कसं वाटतंय बा. अशा पण खातात तिकडे पण काही फॅमिली खातात, ते पण खातात. अशा प्रकारे आम्ही इकडे मस्त एन्जॉय करतोय. आणि तिकडे असं कुठं डीजे चालू आहे आणि असं काय पूर्ण ॲटमॉस्फिअर आहे. असं बघू शकता एकदम असं नाही. तर मित्रांनो हे बघा हे सकाळचं वातावरण आहे त्या हॉटेलमधलं. आणि मी तुम्हाला आता घेऊन चालतो कारण की आम्ही ना 2 दिवस ना घरामध्येच मी जेवण मागवलं होतं. एक ॲसाईडला बुफे लागतोच इथे सॅटर्डे संडे. बाकीच्या दिवशी ते घरामध्येच पाहिजे किंवा तुम्हाला पाहिजे तिथे ते देतात. पण आता तुम्हाला रिसेप्शनमध्ये हे दाखवतो त्यांचं डायनिंग वगैरे कुठे आहे ते. तिथे आता नाश्ता करायला चाललो आहे सकाळचा, ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता सकाळचं कसं वातावरण आहे. मस्त पक्ष्यापेक्षांचा आवाज पण छान येतो आहे. मस्त वाटते पहाटे. हे रिसेप्शन आहे त्याच्या बाजूलाच आहे. हे बघा मित्रांनो अशा पद्धतीने हे ते इकडे सर जेवण वगैरे ते सर्व करतात आपल्याला. हा पूर्ण असं डायनिंग आहे पार्ट. इथे बघूया नाश्ता काय आहे तो त्या साईडला असेल वाटतं. अशा पद्धतीने आता ते लोक आता तिथे देतील आपल्या टेबलवरती आणून चहा वगैरे. मस्त आहे ते, भारी वाटतं एकदम. ह्या साईडला पण बसू शकता.
त्या साईडला बघू शकता. हे बघा अशा पद्धतीनं आपला नाश्ता आला आहे. ब्रेड बटर आहे, जाम आहे. ह्याच्यामध्ये काय आहे? प्लेट आहे का याचे? हा प्लेट दिलेली आहे. इकडे वॉटरमेलन आहे. हे मस्त वाटतं वॉटरमेलन. लहान मुलं पण खाऊ शकतात. ते बघा तो तिकडे खातोय. लक्षू मस्त वाटतं ना सकाळ सकाळ. हो का अशा पद्धतीने सर्व करतोय. इडली सांबार वगैरे. अजून इडली येणार आहे त्याच्याबरोबर. हे बघा मस्त की इडली पण आली बघा. मस्त सॉफ्ट आहे एकदम. आणि आपल्याला अजून चहा पण येणार आहे. असं पण जाम वगैरे खूप सॉलिड आहे. मस्त आहे. नाश्ता तर एकदम मजबूत आहे. तर याच्यामध्ये आणखी मित्रांनो आणखी काही ॲड केलं आहे आणि शिरा आहे. म्हणजे बघा टोटल नाश्त्यामध्ये बघा शिरा आहे, हे ब्रेड बोलतात ना, ब्रेड बटर आहे, जाम आहे, कढिंगल आहे, इथे इडली आहे, सांबार आणि चटणी आहे. अशा पद्धतीने कसं आहे का बोलली ओव्हरऑल कसं वाटतं? कढिंगल तर काय सांगायची गरज नाही. जरा शिरा तो शिरा अक्षय खाऊन बघ जरा कसं वाटतंय. एक मिनिट आता बघा पल्लवी जरा बघूया कसं शिरा खाऊन दाखवते कसं वाटतंय. साजूक तुपामध्ये बनवलं वाटतं काय टेस्ट येतोय है ना? साजूक तुप आहे की नाही मला हां दिसायला पण बघू शकता किती मस्त दिसतं. यम्मी वाटते. छान आहे. तर मित्रांनो आपण आलो तो न्यू कृष्णा हॉटेलमध्ये जे आहे आपल्या माथेरानमध्ये आहे. एकदम मार्केटपासून एकदमच जवळ आहे. तिथलं फूड कसं आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. हॉटेलच्या इकडे कसं ॲम्बियन्स आहे ते दाखवण्याचा प्रयत्न केला. रूम कसे कोणते 3-4 प्रकारचे रूम्स आहेत. फूडची क्वालिटी कशा पद्धतीने आहे, DJ आहे तिथे, डिस्को वगैरे असतात. हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला. जर माझी व्हिडिओ तुम्हाला खरोखर आवडली असेल व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला न विसरता सबस्क्राईब करा. भेटूया अशाच आणखी एका नवीन इन्फॉर्मेटिव्ह आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमधून. तोपर्यंत मित्रांनो काळजी घ्या. बाय बाय मित्रांनो. बाय बाय.